शोल्डर प्रॉब्लेममध्ये इडली मसल पण फाटल्या जाते किंवा ह्या जो सांधा आहे हा गच्च होतो. जसा एव्हीएनचा सांधा गच्च होतो तसा हा सांधा गच्च होतो. मग याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्रास चालू होतो. तर हा त्रास टाळायचा असताना आता उपचार केला आमच्याकडं. उपचार केल्यानंतर तुम्ही या हाताच्या भिंतीला खेटून जो बसायचा आणि हात असा मागं पुढं वर खाली करायचा. असा कोपरामध्ये वाकायचा, हात वर करायचा, याच्यावरती भिंतीला दाब देऊन डोकं टेकवायचं किंवा एक कुशीवरती एक आणि होऊन असं वाकवलं किंवा याच्या मागच्या बाजून हातानं दाब दिला किंवा दोन्ही हात जुळून जर आपण हे केलं किंवा हे दोन्ही हात उलटे पालटे करून दाबले किंवा आपण हा खांद्यामध्ये वाकून जर मानेला धरला तर याच्यामध्ये त्याला स्ट्रेचिंग येतं, ताण येतो आणि मग हे होतं. आता याच्यामध्ये दाखवलं इकडं खांदा वर खाली करायचे, असे गोल गोल फिरवायचे. जेवढे फिरवाल तेवढं मोकळं व्हायचे. दोन्ही हाताची जाळी घालायची आणि इकडं स्ट्रेचिंग ताण द्यायचं वर. जेवढं ताण असेल तेवढं ते फ्री होईल. हाताची जाळी मागल्या बाजूला ताण देऊन जर कान खांद्याला लावला उजवीकडं डावीकडं तर बऱ्यापैकी स्ट्रेचिंग होतं आणि तर आपलं शरीर हे फ्रीमध्ये होऊन जातं. आता हे असंच आहे बघा, इकडं ओपन व्हायचं आणि हात आपण असा गोल गोल फिरवला तर चांगल्यापैकी तिकडं सांधा मोकळा होतो. इकडं मागं पुढं असं वर खाली जर केला तर आपण बऱ्यापैकी होतो. आणि तेच आपण झोपून पण करू शकतो की बाबा कोपरामध्ये वाकून असं उजवीकडं डावीकडं असा टर्न मारायचा, हा टर्न मारायचा. जेवढा टर्न मारशाल तेवढं मोकळं होईल. किंवा हात आपण झोपून जर वर खाली केला तरी मोकळा होतो. असं आहे. खाली वर करायचे, बटरफ्लाय करायचं, असं केलं तर बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. ठीक आहे.